Hello student. Today, next point of mathematical logic, application of logic to a switching circuit. म्हणजे मॅथ्सचं असलेलं लॉजिक आणि स्विचिंग सर्किट किंवा सर्किट हे फिजिक्समध्ये येतात. मग त्या दोघांचं असलेलं कॉम्बिनेशन आपल्याला तर स्विचिंग सर्किट ह्याच्या आधी आपण मॅथ्समध्ये जे आपण कंजंक्शन, डिसजंक्शन अँड निगेशन हे जे तीन आपण कनेक्टिव्हिटी पाहिलेत, ह्या तीन कनेक्टिव्हिटीचा यूज आपण ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू अ स्विचिंग सर्किटमध्ये करणार आहे. त्याच्या आधी आपण गेल्या वर्षी सेट अँड रिलेशन पाहिलं होतं. मग सेट आणि रिलेशनमध्ये लॉजिक मॅथमॅटिकल लॉजिकच्या कनेक्टिव्हिटीचं काय कॉम्बिनेशन होतं. म्हणजे जर तुमच्याकडे कंजंक्शन ऑफ टू स्टेटमेंट असेल इज इक्विव्हॅलंट to the intersection of two set is equivalent to the intersection of two set. म्हणजे जे आपण गेल्या वर्षी सेट पाहिलं होतं त्याच्यामध्ये जे इंटरसेट करतात दोन सेट, म्हणजे त्यामधला कॉमन फॅक्टर, तो सेटचा कॉमन फॅक्टर म्हणजेच काय आपल्याकडे कंजंक्शन हे स्विचिंग सर्किटमध्ये आपल्याला दिसणार आहे. आणि डिसजंक्शन इज इक्विव्हॅलंट टू द युनियन ऑफ टू सेट. म्हणजे डिसजंक्शन हे जे मॅथ्समधलं किंवा लॉजिक गेट्समधली कनेक्टिव्हिटी येणार आहे ती सेटमधलं युनियनसारखं काम करते. म्हणजे युनियन जो आपला युनिव्हर्सल ग्रुप असतो किंवा ज्याला आपण युनिव्हर्सल सेट म्हणतो त्याच्यासारखं. आणि निगेशन इज द इक्विव्हॅलंट टू द कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट, इज इक्विव्हॅलंट टू द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. हे असं आहे. आता एक कंजंक्शन म्हणजे इंटरसेक्शन म्हणजे दोघांपैकी एकच कोणता तरी, डिसजंक्शन म्हणजे सगळे इथे यूज होतात, आणि निगेशन म्हणजे दोन्हीही नाही. म्हणजे कॉम्प्लिमेंट्स हा सेट कसं जे दोघातही नसतो तो आपल्या कशात येतो, कॉम्प्लिमेंट्समध्ये येतो. तर हे सिम्पल रिलेशन सेटचं आणि कंजंक्शनचं म्हणजे का लॉजिकल कनेक्टिव्हिटीचं रिलेशन आहे. तर आपल्याला लॉजिकल कनेक्टिव्हिटीचं स्विचिंग सर्किट्समध्ये असलेलं कनेक्शन हे क्लाउडी शन्ना ह्या सायंटिस्टने आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्यात ऑपरेशन काय केलेलं आहे की जे आपले स्विचिंग सर्किट आहेत, स्विचिंग सर्किट इज ऑपरेशन ऑफ लॉजिकल कनेक्टिव्हिटी, इज ऑपरेशन ऑफ लॉजिकल कनेक्टिव्हिटी. मग आता स्विचिंग सर्किट म्हणजे काय, तर इथे आपलं ए टर्मिनल आहे, इथं आपला बी टर्मिनल आहे, आणि ह्या ए आणि बीला जोडण्यासाठी इथे यूज केलेला हा स्विच आहे, बरोबर की नाही. आता ह्या स्विचची जी कंडिशन आहे ती कंडिशन कोणती आहे, ओपन स्विच आहे आपला. ज्यावेळेस आपला स्विच हा ओपन असेल म्हणजेच तिथून इकडे करंट काय पास होणार नाही. म्हणजे तुमचा असलेला करंट हा काय असणार आहे, स्टॉप, और त्याला आपण म्हणू ऑफ असणार आहे, बरोबर आहे की नाही. ज्यावेळेस सर्किट आपलं इथून इथे स्विच दिला आहे आणि ह्या टर्मिनलला जर करंट आपण पास केला तर तो इकडे बी टर्मिनलपर्यंत जाणार आहे का, तर नाही जाणार. तुमचं सर्किट ओपन आहे म्हणजेच तुमचं असलेलं आउटपुट काय येणार, ऑफ येणार आहे. आणि दुसरं असतं आपल्याकडे क्लोज स्विच. आता ज्यावेळेस आपण
ए टर्मिनलमधून गेलेला करंट ह्या इथलं स्विच ज्यावेळेस आपण क्लोज करू, त्या क्लोज केलेल्या स्विचमुळे तुमचा करंट पुढे काय होणार आहे, पास होणार आहे. म्हणजेच तुमचा करंट हा काय झाला, ऑन झाला. हे अशा प्रकारे सिंपल रिलेशन हे स्विचिंग सर्किटचं आणि मॅथमॅटिकल कनेक्टिव्हिटीचं. तर इथे असलेलं आपल्याला ह्याच्यावरून रिलेशन फाइंड आउट करायचे. ज्या वेळेस सर्किट हे ओपन सर्किट असेल किंवा ऑफ असेल त्यावेळेस आपण फॉल्स ही ट्रूथ व्हॅल्यू यूज करतो, आणि ज्यावेळेस तुमचं कनेक्शन क्लोज असेल किंवा करंट ऑन असेल त्यावेळेस आपण ट्रू ही ट्रूथ व्हॅल्यू कनेक्ट करतो. सो सिंपल आहे. आता इथे ज्या ट्रूथ व्हॅल्यू ज्या आपण दाखवणार आहे ट्रूथ टेबलमध्ये त्या 1 आणि 0 ह्या कोड नंबरमध्ये असणार आहेत. सर्किट पाहिले ते आपण 1 and 0 ह्या कोड नंबरने काय करणार आहे, दाखवणार आहे. ज्यावेळेस तुमचा स्विच हा क्लोज असेल, ऑन असेल किंवा ज्याला आपण ट्रू म्हणतो ट्रूथ व्हॅल्यूने, त्याचं नंबर ऑफ कोडिंग आहे 1. आणि ज्यावेळेस तुमचं सर्किट हे ओपन असेल किंवा जिथून करंट पास होणार नाही म्हणजे ऑफ असेल त्यावेळेस त्याचं नंबर ऑफ कोडिंग येतं 0. म्हणजे क्लोज सर्किटसाठी आपण सिम्बॉल 1 यूज करणार आहे, ओपन सर्किटसाठी आपण सिम्बॉल 0 यूज करणार आहे. आणि आपण मॅथमॅटिकल लॉजिक्समध्ये 1 म्हणजेच ट्रू किंवा ट्रूथ व्हॅल्यूचं सिम्बॉल T घेतलं होतं आणि फॉल्स व्हॅल्यूचं सिम्बॉल F घेतलं होतं. म्हणजे ट्रू हा रिप्रेझेंट बाय 1 अँड फॉल्स इज रिप्रेझेंटेड बाय 0 असे आपल्याला हे दाखवायचे. तिथे आपण 1 आणि 0 घेणार. प्रॉपर्टीज आहेत आपल्या त्या ट्रू आणि फॉल्सच्याच राहणार आहेत, फक्त त्या प्रॉपर्टी कधी कधी येणार आहेत आपण ते पाहणार आहोत. इथे जे स्विचिंग सर्किट आहेत there are 2 types of switching circuit. मग ते 2 टाइप कोणते आहेत? switch is connected in series and दुसरे switch is connected in parallel. असे आपल्याकडे 2 टाईपचे आपण स्विचिंग सर्किट घेणार. ज्या एकामध्ये आपलं स्विच आहे सिरीजमध्ये कनेक्टेड होईल आणि एकामध्ये आपलं स्विच आहे पॅरललमध्ये कनेक्ट होईल. कारण की आपल्याला कनेक्टिव्हिटी लॉजिकल कनेक्टिव्हिटी ट्रू आणि फॉल्स काढण्यासाठी कमीत कमी 2 स्टेटमेंट्स लागतात. मग ते 2 स्टेटमेंट लागतात म्हणजे आपल्याला कमीत कमी 2 स्विच हवे पाहिजेत. मग ते 2 स्विच असेल तरच आपलं सर्किट सिरीज किंवा पॅरललमध्ये जाईल. आता आपण फर्स्ट पाहणार आहोत. स्विच इज कनेक्टेड इन सिरीज. म्हणजे इथे दोन स्विच आहेत आणि हे 2 स्विच एका बॅटरीला कनेक्ट केलेत आणि ह्या बॅटरीपासून इथे आपण असा लॅम्प लावलेला आहे. बरोबर. इथे आपल्याकडे 2 स्विच आहेत. ते 2 स्विच आपण कन्सिडर करू. एक S1 आहे आणि दुसरा S2 आहे. इथे पॉझिटिव्ह साईन इथे निगेटिव्ह साईन. तुमचा करंट इथून इकडे पास होणार आहे, इथून इकडे पास होणार आहे. तर हा लॅम्प कधी कधी ग्लो होईल म्हणजे तो कधी कधी तो लॅम्प चालू होईल. त्याची आपल्याला ते प्रॉपर्टी पाहिजे. S1 S2 आणि लॅम्प L कंडिशन. जर फर्स्ट आपण लिहिते ऑन ऑफ ऑन
ऑफ, ऑन, ऑफ. आपली जी प्रोबॅबिलिटी असेल स्विचची ते एकतर ऑन असेल किंवा ऑफ असेल. मग ह्या ज्या दोन प्रोबॅबिलिटी येणार आहे त्या दोन प्रोबॅबिलिटी जर आपण ह्या दोन स्विचिंग सर्किटला जर जोडल्या तर आपलं कंडिशन काय असेल ती आपल्याला इथे पाहिजे. इथे S1 ऑन, S1 ऑन म्हणजेच काय केलेला आहे तो क्लोज केला आहे. S2 पण ऑन आहे म्हणजे तो पण काय क्लोज केलेला आहे. म्हणजे तुमचा करंट S1 मधून पुढे झाली ते मी टर्मिनलला पॉईंट देतो A, B आणि C. तर तुमचा करंट A मधून B कडे जाणार कारण की ते ऑन आहे आणि B मधून C कडे जाणार आहे. जर तो गेला तरच हा लॅम्प काय होणार आहे, ऑन होणार आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे तो लॅम्प काय झाला, ऑन झाला. आता दुसरीकडे आपण येऊ. तुमचा S1 हा ऑन आहे आणि S2 हा काय ऑफ आहे. म्हणजे तुमचा करंट A पासून B कडे जाणार आहे तो ऑन असल्यामुळे. पण हे सर्किट इथे ओपन केलेलं आहे. मग B कडून C कडे तुमचा करंट जाणार आहे का, तर नाही. जर B कडून C कडे करंट गेला नाही याचा अर्थ तुमचा लॅम्प लागणार आहे का, नाही. म्हणजे तो काय असेल, बंद असेल, ऑफ होईल. तिसऱ्या सर्किट्समध्ये S1 ऑफ आहे म्हणजेच तो काय ओपन आहे आणि S2 ऑन आहे म्हणजेच तो काय क्लोज आहे. आता इथे तुमचा A मधून B कडेच जर करंट गेला नाही तर तो C मधून पास होणार आहे का, तर नाही. आणि C मधून करंट पास नाही झाला तर लॅम्प लागणार आहे का, तर नाही लागणार. म्हणजे तोही काय झालं, ऑफ झालं. आणि दुसरी कंडिशन आहे दोन्ही ऑफ आहेत. म्हणजे हा आपला ट्रूथ टेबल काय तो ऑन ऑनला ऑन येईल, ऑन ऑफला ऑफ येणार, ऑफ ऑफला ऑफ येणार, ऑफ ऑफला ऑफ येणार. आता ह्या स्विचिंग टेला आपण ट्रूथ टेबलमध्ये कन्वर्ट करू आणि पाहू काय दिसतंय ते आपल्याला. S1, S2 आणि लॅम्प. आपण जर आपल्याकडे क्लोज म्हणजे ऑन असेल तर ट्रू व्हॅल्यू म्हणजेच काय येतं, इथे मी ट्रू लिहितो. बरोबर, इथे ट्रू झालं. जर आपल्याकडे ऑफ असेल, ऑफ म्हणजेच काय ओपन, ओपन म्हणजेच काय फॉल्स. म्हणजे इथे F आलं, इथे F आलं. हा ऑन आहे, हा ट्रू आला, हे ऑफ आहे, फॉल्स, अगेन ट्रू, अगेन फॉल्स. आता ही कंडिशन ऑन म्हणजे काय आलं, ट्रू आला, ऑफ 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 म्हणजे काय आलं, फॉल्स फॉल्स फॉल्स. तर ही आपल्याला कनेक्टिव्हिटी कुणासारखी दिसते, तर ट्रू ट्रूला ट्रू आणि एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. ही कनेक्टिव्हिटी आपली येते ती कंजक्शनसाठी. म्हणजे ज्यावेळेस स्विच कनेक्टेड इन सिरीजमध्ये असेल त्यावेळेस ते मॅथेमॅटिकल कंजंक्शनची कनेक्टिव्हिटी दाखवती. कुणाची दाखवती, कंजंक्शनची कनेक्टिव्हिटी दाखवती. म्हणजेच स्विच जर सिरीजमध्ये असेल तर त्या दोघांमध्ये असलेलं रिलेशन म्हणजे S1 कंजंक्शन S2. आपल्याला कंजंक्शन काय येणार आहे, S1 कंजंक्शन S2. बोथ टू स्विचेस आर कनेक्टेड इन सिरीज. एनी वन स्विच इज ऑफ, लॅम्प किंवा आउटपुट करंट इज ऑल्सो ऑफ किंवा लॅम्प इज ऑफ, डज नॉट ग्लो. बोथ द कनेक्शन किंवा बोथ द स्विचेस आर ऑन, लॅम्प आर ग्लो. तीच कनेक्टिव्हिटी इथे आपण ट्रूमध्ये दाखवलेली आहे. म्हणजे कनेक्टिव्हिटी फक्त इथे ऑन आणि ऑफच्या ऐवजी आपण काय लिहिणार आहे, 1 आणि 0. म्हणजे इथे 1 आलं, इथे 1, इथे 0, इथे 0, इथे 1, इथे 0, इथे 1, इथे 0. म्हणजे इथे 1 मी बाहेर लिहितो, 1 0 0 0. ही जी तुमची कनेक्टिव्हिटी येणार आहे ती 1 0 0 ह्या सिम्बॉलमध्ये येणार आहे. आणि इथे आपण स्विचेसला S1 आणि S2 नाव दिले. ते आपल्याला ट्रूथ टेबलमध्ये बदलून S1 P इज S1 स्विच, Q इज S2 स्विच असं लिहावं लागेल.
कळलं. आता हे झालं आपलं स्विच इज कनेक्टेड इन सिरीज. पुढे आपल्याकडे स्विच इज कनेक्टेड इन पॅरलल. सेकंड, स्विच इज connected in parallel combination. आता आपण दोन स्विच घेणार आहे. हा झाला आपला S1 स्विच, हा झाला आपला S2 स्विच. आणि हे दोन स्विच कसे कनेक्ट केलेत पॅरलल, तर आपल्याला पॅरलल कनेक्शनमध्ये त्यांचे टर्मिनल, एका बाजूचे टर्मिनल एका याला, दुसऱ्या बाजूचे टर्मिनल दुसऱ्याला काय होतात, कनेक्टेड होतात. इथून ही बॅटरी कनेक्शन आणि इथे आपला आहे तो लॅम्प, प्लस मायनस. पुन्हा आपण S1 S2 L. आता आपल्याकडे पुन्हा कंडिशन काय येणार आहे, एक ऑन असेल, नंतर ऑफ ऑफ, नंतर S2 साठी ऑन ऑफ ऑन, अशी आपली सिंपल कंडिशन असेल. आता S1 काय, ऑन ऑन म्हणजेच त्याला काय केलं आहे, क्लोज केलं आहे. म्हणजे इथे आता मी टर्मिनल देतो ABC आणि ह्याला म्हणतो D. आता तुमचा करंट A मधून B कडे जाणार, B मधून C कडे जाणार आणि C मधून लॅम्पला जाणार. म्हणजे तुमचा लॅम्प काय होतोय, ग्लो होतोय, म्हणजे इथे ऑन झाला. S2 पण ऑन आहे, म्हणजे तो तुमचा करंट A मधून D कडे, D मधून C कडे आणि C कडून लॅम्पला जाणार, म्हणजे तो दोन्ही बाजूनी करंट जाणार आहे. दुसरा S2 इज ऑन, म्हणजे तुमचा करंट A मधून B कडे गेला, B मधून C कडे गेला आणि लॅम्प ग्लो झाला. आणि A कडून D कडे नाही जाणार, कारण की तुमचा करंट S2 हा काय, ऑफ आहे. म्हणजेच काय, ते ओपन सर्किट असल्यामुळे तुमचा A to C करंट जाणार का, बोथ द पाथ ऑफ D, म्हणजे ADC हा करंट फ्लो होणार नाही. तरी पण आपला लॅम्प लागतोय का, तर आपला करंट ABC कडून इकडे फ्लो झाला आहे, म्हणजे इथे तुमचा लॅम्प काय होणार आहे, ऑन होणार आहे. सेकंड कंडिशन, नेक्स्ट कंडिशनमध्ये आता तुमचा S1 स्विच हा ऑफ आहे, म्हणजे ओपन आहे. आता तुमचा करंट A to B, B to C असा फ्लो होणार नाही. पण S2 हे ऑन आहे, म्हणजे क्लोज सर्किट आहे, तर तुमचं करंट A to D आणि D to C असा काय होणार आहे, फ्लो होणार आहे. म्हणजे पुन्हा तुमचा सर्किट हे काय होणार आहे, ऑन होणार आहे. आता इथे दोन्ही ऑफ आहेत, जर दोन्ही ओपन असतील तर साहजिकच करंट पुढे जाणार नाही, म्हणजे ते काय राहणार आहे, ऑफ राहणार आहे. आता याची मॅथमॅटिकल कनेक्टिव्हिटी आपण पाहू. S1 S2 L. ऑन म्हणजे 1, ऑफ म्हणजे 0. इथे 1 0 1 0. ऑन म्हणजे 1, ऑन म्हणजे 1 1 आणि ऑफ म्हणजे 0. तर ही कनेक्टिव्हिटी आपल्याला कशासारखी दिसते, तर ही कनेक्टिव्हिटी आपल्याला दिसते डिसजंक्शन सारखी, बरोबर की नाही. एनी वन सर्किट इज 1, किंवा इथे आपण म्हणू ऑन, लॅम्प ऑल्सो ग्लो. म्हणजे ही जी प्रॉपर्टी येणार ती S1 डिसजंक्शन S2, बरोबर आहे. इथे आपण ऑन आणि ऑफवर रिलेशन घेतलं, किंवा तुम्ही ट्रू आणि फॉल्सनी जरी मगाशासारखं रिलेशन घेतलं असतं तरी चाललं असतं. म्हणजे इथे TF, कारण आपण आधी सांगितलं क्लोज सर्किट म्हणजे ट्रू असतं आणि ओपन सर्किट म्हणजेच ऑफ असतं. तर तुमचं आलेलं आउटपुट असेल ते TF असेल, म्हणजे ते कुणासारखं दिसतंय, डिसजंक्शनसारखं दिसतंय. पण आपण स्विचिंग सर्किट्समध्ये जे काय सिम्बॉल वापरणार आहे ते 1 and 0 हे सिम्बॉल आपण यूज करणार. मीन स्विच इज कनेक्टेड इन पॅरलल कॉम्बिनेशन इज मॅथमॅटिकली
डिसजंक्शन कनेक्टिव्हिटी. म्हणजे ही कोणती कनेक्टिव्हिटी आहे तर डिसजंक्शनची असलेली कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे आपल्याला इथे समजतं आहे सिरीज कॉम्बिनेशन असेल तर आपण कंजंक्शन यूज करणार अँड पॅरलल कॉम्बिनेशन असेल तर आपण डिसजंक्शन ही प्रॉपर्टी काय करणार आहे यूज करणार आहे. असं आहे आपलं सिंपल ॲप्लिकेशन ऑफ मॅथमॅटिकल लॉजिक इन स्विचिंग सर्किट. ते ॲप्लिकेशन आहे दोन टाईप्समध्ये, सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन. आता आपण एक्झाम्पल पाहू, याच्यावरती विचारले जाणार आहे एक्झाम्पल. एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट इन सिम्बॉलिक फ्रॉम ऑफ लॉजिक. आता हे जे सिम्बॉल दिलेत म्हणजे जे आपल्याला सर्किट दिलं ते सर्किटला आपण लॉजिक्समध्ये काय करायचं आहे कन्वर्ट करायचं. म्हणजे लॉजिकची जी कनेक्टिव्हिटी येते त्यामध्येच फक्त आपल्याला कन्वर्ट करायचं. आपल्याला सिम्बॉल वापरलेत S1 S2 S3. तर हे जे सिम्बॉल आहेत ते आपण लॉजिकमध्ये PQ आणि 3 असेल तर R असे वापरलेले आहेत. P मीन्स S1 स्विच, Q S2 switch and R is S3 switch. म्हणजे ह्यांना आपण ही नावं दिलेत. P म्हणजेच S1 switch, Q is S2 switch and R is S3 switch. तर ह्याचं आता मला कनेक्टिव्हिटीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आपण ज्या दोन ॲप्लिकेशन पाहिले सिरीज आणि कॉम्बिनेशन, तर याच्यामध्ये हा एक आहे आणि या इथे 2 आहेत आणि हे 3 इथे. हा कॉमन पॉईंट दिसतो की नाही, हा सुद्धा इथे जॉईंट झाला, हा सुद्धा इथे जॉईंट झाला आहे. ए आणि बी टर्मिनलला म्हणू आपण. यांच्यामध्ये इथे पॅरलल आहे. तर सर्वात पहिलं जो पॅरलल कॉम्बिनेशनचा ग्रुप आहे, म्हणजे आता आपण हा तिघांचा एक ग्रुप झाला, ह्या ग्रुपमधल्या सिरीजचा ग्रुप आधी बनवायचा, त्याच्यानंतर त्याची कनेक्टिव्हिटी ही पॅरललशी करायची. सिरीजमध्ये कोणकोणते आहेत S2 आणि S3 हे दोन सिरीजमध्ये आहेत. म्हणजे कोण सिरीजमध्ये आलं QR हे दोन कसे आहेत सिरीजमध्ये आहेत. म्हणजेच काय झालं Q कंजंक्शन R. आता ह्या दोघांपासून एक तयार झाला Q कंजंक्शन R आणि हे दोघं ह्या S1 म्हणजे Pला कसे आहेत आता हे दोघं पॅरललमध्ये आहेत. म्हणजे S1 म्हणजेच काय आला P आणि हा इथे असलेला Q कंजंक्शन R. हे दोन्ही एकमेकांना पॅरलल आहेत. पॅरलल म्हणजेच कोणती प्रॉपर्टी येते तर डिसजंक्शनची येते. तर ह्याची असलेली लॉजिकल कनेक्टिव्हिटी बाय द स्विचिंग सर्किट P डिसजंक्शन ब्रॅकेट Q कंजंक्शन R अशी आपल्याला काय ते सिंपल त्याची असलेली लॉजिकल कनेक्टिव्हिटी येते. इज इक्विव्हॅलेंट टू द लॅम्प. म्हणजे काय तर तुमचा तो लॅम्प ग्लो होईल. आता आपण पुढच्या डायग्रॅममध्ये पाहिलं तिथे S1 S2 S1 आणि S3 म्हणजे पुन्हा किती 3 स्विचेस आहेत. P Q R. P इज S1 स्विच, Q इज S2 स्विच and R इज S3 स्विच. हे 3 स्विच झाले. आता इथे पुन्हा हा A टर्मिनल आणि B टर्मिनल हे पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये, पण पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये वरती 2 स्विच आहे, खाली 2 स्विच आहेत. म्हणजे वरचे 2 स्विच हे सिरीजमध्ये आले, खालचे 2 स्विच हे सिरीजमध्ये आले. म्हणजे आधी आपल्याला ह्या दोघांचं सेपरेट काढावं लागेल. म्हणजे जर वरच्याचं सिरीज फाइंड आउट केलं तर S1 S2 म्हणजे काय P आणि Q म्हणजे P कंजंक्शन Q आणि दुसरं S1 आणि S3 आहे. मग S1 काय आहे P आणि S3 काय आहे R. ह्या दोघांचं काय कंजंक्शन आहे. आणि हे 2 कंजंक्शन किंवा हे 2 स्विच कोणत्या ह्याच्यात जोडलेत तर पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये. तर पॅरललमध्ये एक हा स्विच झाला पॅरलल असल्यामुळे डिसजंक्शन आणि हा
दुसरा झाला इज इक्वॅलेंट टू द लॅम्प. म्हणजे ह्याचा जो ट्रूथ टेबल येणार आहे तो ट्रूथ टेबलच ही लॅम्पची काय दाखवणार आहे, पोझिशन दाखवणार आहे. आता तिसऱ्या टेबलकडे येऊ आपण, किंवा हा जो तिसरा सर्किट डायग्रॅम दाखवलेली आहे, तिसऱ्या सर्किट डायग्रॅममध्ये 1 2 3 4 आणि 5 आहेत. पण इथे जर पाहिलं तर इथे यांच्या डोक्यावरती डॅश काढलेलं आहे, बरोबर आहे की नाही. मग ह्या डॅशचा अर्थ काय असतो, ह्या डॅशचा अर्थ आहे निगेशन. म्हणजेच पुन्हा 3 स्विच आहे PQR, S1 स्विच, S2 स्विच अँड S3 स्विच, असे 3 स्विच आहेत. आणि हे डॅश म्हणजे काय आहे तर निगेशन Q इज S2 डॅश switch and negation R is S3 dash switch. म्हणजे आपण इथे S2 म्हणजे Q कन्सिडर केला, S3 म्हणजे R कन्सिडर केला, पण इथे त्यांचे डॅश आहे. डॅश म्हणजेच काय येतात तर निगेशन असलेले लॅम्प येतात. डॅश म्हणजेच काय, निगेशन, हे लक्षात ठेवायचं. डॅश म्हणजेच निगेशन. आता ह्याचं घेऊ, इथे ए टर्मिनल, इथे बी टर्मिनल, बरोबर आहे. आता ए टर्मिनलमध्ये खालची बाजू ही सिरीजची आहे आणि वरची बाजू इथे सेपरेट आहे आणि ह्या दोघांमध्ये पॅरलल आहे. तर आपल्याला एक एक टर्म आपण एक एक ब्रँच सॉल्व करू. आता आपण ही ब्रँच सॉल्व करू. ह्या ब्रँचमध्ये सरळ दोन कसे आहेत, सिरीजमध्ये आहेत. म्हणजेच S2 म्हणजेच काय, निगेशन Q कंजंक्शन निगेशन R, हे झालं फर्स्ट. आता दुसरं, वरच्या ब्रँचकडे गेलं तर वरच्या ब्रँचकडे आपल्याला असं दिसतोय की हा S1 आणि हे दोन S2 डॅश आणि S3 हे सिरीजमध्ये आहेत, पण S2 डॅश आणि S3 डॅश हे पॅरलल. तर सिरीजमधलं पॅरलल आधी येणार, त्याच्यानंतर हे सिरीजमध्ये. म्हणजे आधी आपण ब्रँचकडे नेहमी जायचं असतं. जसं इथे आपण काय सांगितलं होतं की ह्या दोघांमध्ये पॅरलल येतं, इथं जिथे जास्त आहेत, बरोबर की नाही, इथे दोन जास्त आहेत, म्हणजे हे सिरीजचं आधी घ्यायचं, त्यानंतर पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये जायचं. मग इथे सिरीजचा आधी घ्यायच्याऐवजी आपल्याला हा जो ग्रुप आहे ह्या ग्रुपपासून एक बनणार आहे. मग S2 डॅश म्हणजेच काय, निगेशन Q पॅरलल S3 म्हणजेच डिसजंक्शन ऑफ R. आणि ह्या दोघांना म्हणजे ह्या स्विचला, हा स्विच कसा आहे सिरीजमध्ये, म्हणजे इथे काय येणार त्याच्या पुढे, निगेशन Q डिसजंक्शन R कंजंक्शन S1 म्हणजेच P, किंवा तो तुम्ही असा पुढे जरी लिहिला P कंजंक्शन निगेशन Q डिसजंक्शन R तरी चालण्यासारखे. आपली असोसिएटिव्ह प्रॉपर्टी तीच सांगते, त्यानुसार ते आपण लिहू शकतो. आता ह्या तिघांचं झालं हे, आणि ह्या दोघांचं झालं हे 3 आणि हे 2 कोणत्या कॉम्बिनेशनमध्ये, तर पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये. म्हणजे तुमचा फायनल ट्रूथ ह्या दोघांसाठी डिसजंक्शन, इथे मी स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो, P कंजंक्शन निगेशन Q डिसजंक्शन ओनली R आहे, निगेशन नाही, R ब्रॅकेट क्लोज. म्हणजे हे झालं खालच्या सिरीजचं कॉम्बिनेशन आणि हे झालं वरच्या सिरीजचं असलेलं कॉम्बिनेशन इज इक्विवॅलेंट टू द लॅम्प. असे आपल्याला सिंपल लॉजिकल इक्वेशन बनवायचे आहेत आणि त्या लॉजिकल इक्वेशन बनवल्यानंतर ह्याचं इन आणि आउटपुट काय ट्रूथ व्हॅल्यू येईल ते आपल्याला फाइंड आउट करायचे. म्हणजे कोणकोणत्या कंडिशनला आपला बल्ब ग्लो ऑन म्हणजे ट्रू येईल, की जिथं असणारे 1, बरोबर आहे, ते आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं. एक्झाम्पलमध्ये आपल्याला फाइंड द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग स्विचिंग सर्किट अँड कन्स्ट्रक्ट इनपुट अँड आउटपुट टेबल. आता हे फर्स्ट आपल्याला स्विचिंग सर्किट दिलं, त्याचा आधी आपण सिम्बॉल म्हणजे कनेक्टिव्हिटीमध्ये ड्रॉ करू, नंतर त्याचं ट्रूथ टेबल बनवू. तर इथे किती आहेत, 1 2 3 आणि 4, म्हणजे P Q आणि डॅश आहेत, निगेशन P निगेशन Q. P इज S1 switch, Q is S2 switch, negation P is S1 dash switch
अँड निगेशन क्यू इज S2 डॅश स्विच. असे आपल्याकडे 4 स्विच. आता हे 4 स्विचची आपल्याला कनेक्टिव्हिटी काढायची. फर्स्ट इथे ए पासून बीकडे गेलो तर आपल्याला 3 टर्मिनल जातात, एक ह्या बाजूला, एक ह्या बाजूला आणि एक ह्या बाजूला. म्हणजे ह्या तिघांमध्ये पॅरलल कॉम्बिनेशन आहे. तिसऱ्या टर्मिनलकडे आलो तर तिसऱ्या टर्मिनलमध्ये 2 स्विच आहेत आणि ते दोन्ही स्विच सिरीजमध्ये आहेत. म्हणजे आधी आपण ह्या टर्मिनलकडे येऊ, नंतर इथे आणि नंतर इथे. तर इथे काय होणार आहे, S1 डॅश म्हणजेच काय निगेशन P आणि दुसरा काय आहे S2 म्हणजेच Q. ह्या दोघांमध्ये सिरीज कॉम्बिनेशन म्हणजेच कंजंक्शन ऑफ P झालं. म्हणजे हे पहिलं झालं. आता S1 S2 आणि हे तिन्हीच्या तिन्ही कसे आहेत पॅरललमध्ये. म्हणजे S1 P S2 निगेशन Q आणि तिसरा आलेला आपल्याकडे ब्रॅकेट निगेशन P कंजंक्शन Q. बरोबर. आता हे पॅरलल आहे म्हणजे यांच्यामध्ये कोणती प्रॉपर्टी येणार, डिसजंक्शनची प्रॉपर्टी येणार. म्हणजे ह्या दोघांमध्ये डिसजंक्शन आणि ह्या दोघांमध्ये म्हणजे ह्या तिघांमध्ये काय झाले डिसजंक्शन. आणि ह्याची आपल्याला काय काढायची, ट्रूथ व्हॅल्यू काढायची. ह्याची ट्रूथ व्हॅल्यू करताना आपण इथे असोसिएटिव्ह लॉच्या प्रमाणे इथे एक ब्रॅकेट टाकून हे 2 ब्रॅकेट असे सेपरेट करू. आता इथे नंबर ऑफ सिम्बॉल किती आहेत, 1 आणि 2. बरोबर की नाही. म्हणजे तुमचे असलेले नंबर ऑफ सिम्बॉल 2 आहेत आणि नंबर ऑफ कनेक्टिव्हिटी 1 2 3 4 आणि 5 आहेत. आणि नंबर ऑफ कनेक्टिव्हिटी किती आहेत, 5 आहेत. तर नंबर ऑफ सिम्बॉलचा स्क्वेअर ऑफ 2 केला म्हणजे नंबरनी केला तर तुमचं काय येणार आहे, नंबर ऑफ रोज येणार आहे. म्हणजे इथे नंबर ऑफ रोज 2⁻² मीन्स 4 आलं. आणि नंबर ऑफ कॉलम हे n+m म्हणजे नंबर ऑफ रोज प्लस नंबर ऑफ कनेक्टिव्हिटी. म्हणजे किती येतात, नंबर ऑफ सिम्बॉल किती आहेत 2 आणि कनेक्टिव्हिटी किती 1 2 3 4 आणि 5. म्हणजे किती येतं आहे 7 कॉलम आपल्याला काय करायचे आहेत, ड्रॉ करायचे आहेत. इथे आपण टेबल ड्रॉ केला. आता हा टेबल ड्रॉ केला याच्यामध्ये नंबर ऑफ कनेक्टिव्हिटी किती आहेत, 2 आहेत, PQ. आपण म्हणजे मॅथमॅटिकल लॉजिक्समध्ये T आणि F दाखवत होतो. इथे ते 1 आणि 0 म्हणजे 1 1 0 0 1 0 1 0. पुढे काय आहे आपल्या याच्यामध्ये, तर निगेशन P आणि निगेशन Q आहे. तर इथे लिहितो निगेशन P. निगेशन P म्हणजे आता ह्या ट्रूथचाच विचार करायचा, फक्त 1चा 0 होणार आणि 0चा 1 होणार. निगेशन Q ह्या 1चा 0 ह्या 0चा 1 0 1. आता पुढची कनेक्टिव्हिटी काय आपली, म्हणजे हे P डिसजंक्शन निगेशन Q. म्हणजे हा P आणि हा Q मधले निगेशन Q मध्ये असलेलं डिसजंक्शन. एनी 1 इज 1 आउटपुट इज 1. म्हणजे इथे 1 आहे, इथे 1 आहे. आता इथे 0 आहे म्हणजे इथे 0 येणार. इथे 1 आहे म्हटल्यावर इथे काय झालं 1 आलं. आणि पुढे काय आहे, निगेशन P कंजंक्शन Q. निगेशन P आणि Q मधलं असलेलं कंजंक्शन. यामध्ये काय सांगतो, एक जरी ऑफ असेल तरी काय येणार, ऑफ येणार. इथे ऑफ आहे, इथे 1 आला, इथे ऑफ आहे म्हणजे इथे सुद्धा काय आला 0 आला. आणि पुढे काय येतं आहे, P कंजंक्शन निगेशन Q डिसजंक्शन निगेशन P कंजंक्शन Q. म्हणजे ह्या दोघांमध्ये डिसजंक्शन आहे. डिसजंक्शनचा एनी 1 इज 1 आउटपुट इज 1 म्हणजे ते 1 1 1 येईल. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय, ते तुमचं सर्किट कसंही असलं तरी तुमचा बल्ब ऑल टाईम ऑनच राहणार आहे. म्हणजे समजा S1 हा ऑन आहे तर S1 डॅश हा त्यावेळेस ऑफ असणार आहे. ह्याचा अर्थ असा होतो डॅशचा, जर S2 तुमचा ऑफ असेल तर S2 हा ऑन राहणार आहे. म्हणजे ह्याला जर आपण रिव्हर्स केलं, म्हणजे हा जर ऑफ असेल S1 इज ऑफ तर S1 डॅश काय होणार आहे, ऑन होणार आहे. बरोबर आहे की नाही. आता समजा आपण इथे फर्स्ट घेऊ, तुमचा इथे हा ऑन आहे, करंट फ्लो होणार.
इथे जर हा ऑफ असेल, हा पण ऑफ असेल, हे दोन्ही ऑफ आहेत बरोबर. मग इथे येऊ, हा ऑफ आहे तर त्याचा डॅश काय झाला, ऑन झाला. हा ऑफ आहे तर त्याचा डॅश काय होणार, ऑन होणार. म्हणजे हे दोन्ही ऑन झाले आणि सर्किट पास झालं, म्हणजे करंट पास झाला, म्हणजे तुमचं काय झालं, ऑन आलं. म्हणजे ह्या याने आपल्याला काढता समजतं की ही काय झाली, त्याची इक्विव्हॅलंट व्हॅल्यू इज ट्रू. म्हणजे तुमच्याकडे काय एकच सर्किट बनवू शकतं. जर ह्याचं आपण इक्विव्हॅलंट जर शोधलं तर ते एकच सर्किट बनेल आणि ते ऑलवेज कसं राहणार आहे, क्लोज राहणार आहे. ते सर्किट नेहमी कसं असेल, क्लोजच असेल. कोणतीही कंडिशन घेतली तरी तुमचा बल्ब हा ऑनच राहणार आहे, तो ऑफ होणारच नाही. आता आपण दुसऱ्या डायग्रॅमकडे, इथे S1 स्विच आहे, S2, S3, S2 आणि S3 म्हणजे एकूण 3 स्विच आहेत. P, Q, R इज S1 switch is S2 switch and is S3 switch. असे एकूण 3 स्विच आहेत. आता इथून A मधून 2 टर्मिनल गेलेत, एक ह्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला. म्हणजे इथे आणि इथे ह्या दोघांमध्ये काय तर डी म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे डी जंक्शन येणार. मग इथे खाली आलं तर आपल्याला काय दिसतं की ह्या खालच्या ब्रँचला पुन्हा 2 आहेत आणि दोन्ही सिरीजमध्ये आहेत. मग आपण ह्या दोघांचा विचार करू, ते 2 कसे आले आहेत, एक Q आहे आणि दुसरा R आहे, ते दोन्ही कसे आहेत, सिरीजमध्ये. म्हणजे हे आपलं फर्स्ट झालं. सेकंड टर्मिनलकडे हा S2 आला, म्हणजे तो P आहे, तो ह्या 2 ब्रँचला कसा आहे, सिरीजमध्ये बरोबर. आणि ही ब्रँच S2, Q आणि R ह्या दोघांना कसं आहे, तो पॅरललमध्ये बरोबर की ना. आणि हे सर्किट आणि हे सर्किट एकमेकांना कसं आहे, पॅरलल. म्हणजे तुमचं इक्विव्हॅलंट इक्वेशन काय होणार आहे, Q कंजंक्शन R डिसजंक्शन P कंजंक्शन Q डिसजंक्शन R, असं तुमचं इक्विव्हॅलंटचं काय होणार आहे, सर्किट होणार आहे. म्हणजे हे झालं आपलं मॅथेमॅटिकल कनेक्टिव्हिटी. आता या कनेक्टिव्हिटीचं आपल्याला काय बनवायचं आहे, ट्रूथ टेबल. म्हणजे आउटपुट त्याचं काय असेल ते आपल्याला काढायचं आहे. आउटपुट काढताना आता इथे असलेले नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम आपल्याला डिसाईड करावे लागतील. तर इथे पाहिलं तर नंबर ऑफ सेंटेन्स किती आहेत, 1, 2 आणि 3 किंवा स्टेटमेंट्स 3 आहेत. आणि कनेक्टिव्हिटी किती आहेत, 1, 2, 3 आणि 4. नंबर ऑफ कनेक्टिव्हिटी इज 4. तर ह्या नंबर ऑफ स्टेटमेंट्स आणि नंबर ऑफ कनेक्टिव्हिटीने आपण नंबर ऑफ रोज काढणार आहे. म्हणजेच 2 raised to 3 8 रोज होतील. आणि नंबर ऑफ कॉलम n प्लस m म्हणजेच 3 + 4 इज इक्वल टू 7. म्हणजे आपले 7 कॉलम होणार आहेत आणि 8. इथे आपण टेबल ड्रॉ केलेलं आहे ज्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज 8 आहे तर नंबर ऑफ कॉलम 7 आहेत. तर नंबर ऑफ रोजमध्ये 3 स्टेटमेंट्स आहे, P, Q, R जे आपल्याला इथं, किंवा 3 स्विचेस S1, S2 आणि S3. जर 8 रो असेल तर त्याच्या निम्मे म्हणजे 4, 1, 2, 3, 4 वेळा 1 आणि 4 वेळा 0. दुसऱ्याला त्याच्या निम्मे, त्याच्या पुढे त्याच्या निम्मे. जसं आपण मॅथमॅटिकल लॉजिक्सच्या कनेक्टिव्हिटीमध्ये ट्रू आणि फॉल्स लिहितो तसंच फक्त 1 आणि 0 लिहायचं आहे आपल्याला. आता पुढे काय, Q कंजंक्शन R, Q आणि R मधलं कंजंक्शन. एनी वन जर 0 असेल तर इथे काय येणार, 0 येणार, 0. फक्त ह्या 2 ठिकाणीच 1 1 आहे, तिथे 1 आलं, बाकी ठिकाणी 0 आहे. पुढे काय आहे, Q डिसजंक्शन R. आधी ब्रॅकेट सॉल्व करू. पण Q डिसजंक्शन R मध्ये एनी वन टाइम इज 1 इज 1. म्हणजे इथे फक्त ह्या 2 ठिकाणी 0 येणार, बाकी सगळ्या ठिकाणी काय येणार आहे, 1 1. आता ह्या ब्रॅकेट्समध्ये हा ब्रॅकेट आहे म्हणजे P कंजंक्शन Q डिसजंक्शन R
इथं आपला पीचा हा कॉलम झाला आणि क्यू डिसजंक्शनचा हा कॉलम झाला. ह्या दोघांमध्ये काय आहे, कंजंक्शन आहे. मग 1 1 1 1 1 1 1 1 अगेन 1 1 0 0. इथे सगळं 1 टाईम 0 0, म्हणजे इथून इथपर्यंत काय येणार, सगळे 0 येणार. बरोबर आहे. आता पुढचा काय आहे, क्यू कंजंक्शन आर डिसजंक्शन पी कंजंक्शन क्यू डिसजंक्शन आर, म्हणजे हे असलेलं आपलं फायनल ट्रूथ. म्हणजे कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 6 ह्या दोघांचं आपल्याला काय करायचं आहे, डिसजंक्शन करायचं आहे. म्हणजे 1 1 1 आलं, 1 1 1 1, इथे 0 आला, इथे 1 0 1 आला, म्हणजे इथे पुन्हा 0 0 0, कारण हे तिन्ही काय आहेत, 0 आहेत. इथे आपल्याला फायनल ट्रूथ व्हॅल्यू काय समजते, तर ज्यावेळेस तिन्हीच्या तिन्ही ऑन असेल तर आणि तरच तुमचा लॅम्प काय होणार आहे, ग्लो होणार आहे. किंवा एनी टू, एक तर तिन्ही हवेत किंवा म्हणजे ॲटलिस्ट 2 स्विचेस ॲट ऑन लॅम्प इज ग्लो. म्हणजे इथे पहा, इथे क्यू आणि आर आहे, इथे पी आणि क्यू आहे, इथे पी आणि आर आहे, आणि या इथे कोण आहे, क्यू आणि आर आहे, तरच ग्लो आहे. जिथे फक्त 1 टाईम स्विच ग्लो आहे तिथे ग्लो आहे का, हा तर बंद आहे. आणि सगळे स्विच बंद असतील तर हा बंदच राहणार आहे. म्हणजे ज्यावेळेस हे सगळेच्या सगळे तिन्हीच्या तिन्ही स्विच किंवा यातले कोणते तरी 2 स्विच हे ऑन असतील तरच तुमची ट्रूथ किंवा तरच तुमचा लॅम्प काय होणार आहे, ग्लो होणार आहे. असे सिंपल तुम्हाला स्विचिंग सर्किट्सवरून जर कनेक्टिव्हिटी किंवा मॅथमॅटिकल इक्वेशन बनवता आले लॉजिकचे, त्याच्यावरून आपल्याला ट्रूथ टेबल इझिली ड्रॉ करता येतो, कारण ह्या ट्रूथ टेबलवरूनच आपण त्याची कंडिशन सांगणार. आता ह्याच्यात पुढे अजून दोन टाईपचे एक्झाम्पल आहे. जसं आपण सर्किटवरून कनेक्टिव्हिटी बनवली, तशीच आपल्याला कनेक्टिव्हिटीवरून सर्किटसुद्धा काय करता आलं पाहिजे, ड्रॉ करता आलं पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल, कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट फॉर फॉलोइंग स्टेटमेंट. आता ह्या स्टेटमेंट्सवरून आपल्याला स्विचिंग सर्किट बनवायचं. आधीच्या ह्याच्यामध्ये आपण स्विचिंग सर्किटवरून आपण स्टेटमेंट बनवलं होतं, आता स्टेटमेंटवरून स्विचिंग सर्किट. आता इथे किती स्टेटमेंट्स आहेत, निगेशन पी, क्यू, पी आणि निगेशन आर. म्हणजे एकूण आपल्याला 3 स्टेटमेंट्स आहेत आणि त्यामध्ये दोघांचे निगेशन आहेत. म्हणजे फर्स्ट, पी इज S1 switch, Q is S2 switch and R is S3 switch. असे आपल्याकडे 3 स्विच. आता इथे एक ब्रॅकेट आहे आणि इथे एक ब्रॅकेट आहे. आधी आपण ब्रॅकेट सेपरेट छोटे छोटे सर्किट करू, नंतर त्यांना एकत्र करू. प्रॅक्टिस केली तुम्ही तर तुम्हाला एकाच वेळेस हे ड्रॉ करता सुद्धा येतात. आता ह्या निगेशन पी आणि क्यू, निगेशन पी म्हणजेच काय झाला, S1 डॅश स्विच झाला, आणि क्यू म्हणजेच काय, S2 स्विच. ह्या दोघांमध्ये काय कंजंक्शन म्हणजेच काय असतं, तर सिरीज असतं. म्हणजे हे काय झालं, सिरीजचं एक रिलेशन झालं. पुढे दुसरा काय, पी म्हणजेच S1 स्विच आणि निगेशन आर म्हणजेच काय, S3, निगेशन म्हणजेच डॅश. ह्या दोघांमध्ये सुद्धा काय आहे, पुन्हा कंजंक्शन आहे, म्हणजे सिरीजच कॉम्बिनेशन. आता हे जे 2 स्विच आहेत, म्हणजे हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट, हे कशाने जोडलेले आहेत, डिसजंक्शननी, म्हणजेच पॅरलल कॉम्बिनेशन. आता पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे काय होणार, त्या दोघांचे टर्मिनल्स एकाच ह्याला जोडले जाणार, ए आणि बीला. म्हणजे हा झाला तुमचा सिंपल स्विचिंग सर्किट बोर्ड. एकदम सिंपल आहे. एक एक छोटे छोटे सेपरेट करा किंवा त्याला नंतर एकत्र करून तुम्ही सुद्धा सॉल्व करू शकता. आता ते छोटंसं इक्वेशन होतं म्हणून झालं. आता या आपण मोठ्या इक्वेशनकडे किंवा मोठे एक्झाम्पल, इथे सुद्धा पी, क्यू, आर आणि 3-4 कनेक्शन आहेत. कनेक्टिव्हिटी आपल्याकडे 1 2 3 4 5 6, जवळजवळ 5 ते 6 कनेक्टिव्हिटीज आहेत. इथे सुद्धा पी इज S1 स्विच, Q is
S2 switch and R is S3 स्विच. हे 3 स्विच आहेत. आता इथे पुन्हा हा एक ब्रॅकेट, हा दुसरा ब्रॅकेट आणि ह्या दुसऱ्या ब्रॅकेटमधलाच पुन्हा कोणता ब्रॅकेट आहे, स्क्वेअर ब्रॅकेट, आणि त्यांच्यानंतर यांचं कनेक्शन. आधी छोटे ब्रॅकेट करू, त्यानंतर त्या ब्रॅकेटचे मोठे ब्रॅकेट, आणि त्यानंतर संपूर्ण इक्वेशनकडे जायचं आपल्याला. आधी हा पी कंजंक्शन क्यू, म्हणजे पी म्हणजेच काय आहे, S1, आणि कंजंक्शन म्हणजेच काय असतं, सिरीज. म्हणजे हे झालं तुमचं पी कंजंक्शन क्यूचं. आता इथे ह्या ब्रॅकेट्समध्ये 3 आहेत, निगेशन क्यू, पी आणि आर. हे 3 कशाने जोडले तर दोन्हीसुद्धा सारखेच स्विच आहे, ते म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन. म्हणजे याचा अर्थ हे जे आपण 3 स्विच काढणार आहोत, हे जे 3 स्विच आहेत, हे 3 स्विच कशाने जोडलेले आहेत तर पॅरलल कॉम्बिनेशनने जोडलेले आहेत. इथे ए टर्मिनल, इथे बी. हे झालं आपलं S2 डॅश, हा झाला आपला S1 आणि हा झाला आपला S3. बरोबर आहे. आता हे जे सर्किट आहे, म्हणजे ह्या ब्रॅकेट ह्या निगेशन पीला कसं आहे, सिरीजमध्ये. बरोबर आहे. मग सिरीजमध्ये असेल याचा अर्थ काय झाला, त्यांचे फक्त एकच टर्मिनल काय होणार आहे, कनेक्ट होणार आहे. म्हणजे हा झाला आपला S1 डॅश. आता हा ब्रॅकेट वेगळा आणि हा ब्रॅकेट वेगळा, म्हणजे इथे हा कर्व ब्रॅकेटचं झालं आणि हा इथे स्क्वेअर ब्रॅकेटचं झालं. आणि हे दोन्ही ब्रॅकेट कशाने जोडलेत, डिसजंक्शनने. डिसजंक्शन याचा अर्थ आहे पॅरलल कॉम्बिनेशन. आता इथे आपण फायनल डायग्राम काढू. ही आहे S1 S2 आणि ह्यांना जोडले कशाने तर ह्या डायग्रॅमनी. हा झाला इथे S1 डॅश आणि ह्याच्या पुढे हे 3 कॉम्बिनेशन आहेत. S2 डॅश, S1 अँड S3, आणि हे 2 जोडलेत ते पॅरलल, म्हणजे पुन्हा ह्यांना एकच टर्मिनल येतात दोघांकडे. ह्या डायरेक्शनने झाले आपले स्विचिंग सर्किट. म्हणजे आपल्याला कनेक्टिव्हिटीवरून सुद्धा स्विचिंग सर्किट करता येतात किंवा स्विचिंग सर्किटवरून सुद्धा कनेक्टिव्हिटी लिहिता येतात. जर तुम्हाला स्विचिंगवरून कनेक्टिव्हिटी लिहिता आली, ते समजलं रूल्स कसे आहेत, तर सिम्पल रूल्स आहेत कनेक्टिव्हिटीवरून स्विच काढतात. सिम्पल फॉर्ममध्ये काढताना आपले सेपरेट काढायला शिका. सेपरेट करून मग त्यांना एकत्र करा. एकत्र केली की आपल्याला एक डायग्रॅम मिळते. म्हणजे तेच झालं आपलं फायनल ॲन्सर. आणि ह्याच्यावरून सुद्धा आपल्याला ट्रूथ टेबल ड्रॉ करता येतो. जसं मगाशी आपण ट्रूथ टेबल ड्रॉ केला होता, सेम त्याच मेथडने हा सुद्धा ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा आहे आणि तिथे त्याचं फायनल आउटपुट फाइंड आउट करायचं. आता यातला लास्ट पॉईंट राहिला ते म्हणजे इक्विवॅलन्स. की हे जे सर्किट दिसतात मोठे सर्किट, ह्या मोठ्या सर्किटचं एकच इक्विवॅलन्स सर्किट काढायचं आहे. फाइंड द यूजिंग द विदाऊट ट्रूथ टेबल. म्हणजे जसं मगाशी आपण एक पहिलं स्विचिंग सर्किटचा ट्रूथ टेबल काढला होता, तर त्या स्विचिंग सर्किटच्या ट्रूथ टेबलचे फायनल व्हॅल्यू सगळ्या 1 1 1 1 आल्या होत्या. म्हणजे त्या संपूर्ण 4 स्विचपासून आपण एकच स्विच जरी ठेवला असता तरी तो काय झाला असता, आपला चालला असता. म्हणजे तो एकच, म्हणजे ऑन, एनी टाईम ऑन राहणारा. त्या ह्याला आपण काय म्हणतो, इक्विवॅलंट स्विचिंग. म्हणजे हे जे नंबर ऑफ स्विच आहे, म्हणजे इथे किती 1 2 3 4 किंवा इथे 1 2 3 4 5 6, हे नंबर ऑफ स्विचेस आपल्याला काय करायचे आहेत, कमी करायचे आहेत. ते आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट पॉईंट, ऑब्टेन द सिम्पल लॉजिकल एक्सप्रेशन ऑफ द फॉलोइंग, हेन्स ड्रॉ द करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट. म्हणजे ह्या सर्किटपासून आपल्याला करस्पॉन्डिंग अजून एक कोणतं सर्किट होईल ते बनवायचं आहे. आता आधी याची आपण सिम्पल डायग्राम काढून घेऊ. इथे P is S1 switch and Q is S2 स्विच. असे आपल्याकडे काय आहेत, 2 स्विच आहेत, P आणि Q. तर इथे P मध्ये आणि ह्या ब्रॅकेटमध्ये काय पॅरलल कॉम्बिनेशन आहे. P म्हणजेच काय झालं, S1 स्विच झाला. आता यांच्यामध्ये पॅरलल आहेत आणि पॅरललमध्ये काय पुन्हा ह्या ब्रॅकेटमध्ये सिरीज आहे. तिथे 2 आहेत सिरीजमध्ये, तर तिथे 2 कोणते आहेत, S2 आणि त्याचं निगेशन म्हणजे S2 डॅश. हे आपलं
ह्याचं असलेलं इक्विव्हॅलेंट सर्किट. आता ते आपल्याला मिनिमाइज करायचं आहे, म्हणजे छोटं करायचं आहे. त्याचं असलेलं करस्पॉन्डिंग सर्किट, ह्या तीनपेक्षा मला कमीत कमी कोणत्या सर्किट्सचं ट्रूथ टेबल आणि त्या नंबरचं ट्रूथ टेबल सारखं आहे. इथे पी क्यू कंजंक्शन निगेशन क्यू. आता ही जी प्रॉपर्टी आहे आपली बाय आयडेंटिटी लॉनुसार, क्यू कंजंक्शन निगेशन क्यू असेल तर त्याचं ॲन्सर काय येणार आहे, म्हणजे टी एफ असेल किंवा एफ टी असेल तर तो एफ येतो. म्हणजे पी डिसजंक्शन एफ, हे झालं त्याचं सिम्पल असलेलं एक ट्रूथ व्हॅल्यू. म्हणजे ह्या दोघांमध्ये आपण कोणती यूज केली प्रॉपर्टी, तर बाय कॉम्प्लिमेंटरी लॉनुसार त्यांचा एफ आला. आता इथे पी डिसजंक्शन एफ, तर ह्याच्यामध्ये असलेली आपली जी आयडेंटिटी लॉ आहे त्या प्रॉपर्टीनुसार हा काय येणार, नेहमी पीच येणार. म्हणजे डिसजंक्शन हा टी असेल तर उत्तर टी येणार, हा एफ असेल तर उत्तर एफ येणार. म्हणजे तुमचं पीशीच असलेलं उत्तर येते की नाही. इथे कसं होते, हा टी येतोय तर हा एफ होतोय, मग टी कंजंक्शन एफ हा एफ असतो, हा एफ असेल तर हा टी होणार आहे. मग एफ कंजंक्शन टी असेल तर तो एफ होतं. म्हणून ह्यांचं निगेशनचं कंजंक्शन असेल तर तिथे एफ येतो, आणि त्यांचं जर डिसजंक्शन असेल, निगेशनच्या सेम व्हॅल्यूचं जर डिसजंक्शन असेल तर तिथे तेच स्टेटमेंट्स म्हणजे काय येणार आहे, क्यूच येणार आहे. हा त्या दोघांमध्ये असलेला डिफरन्स आहे. तर इथं काय झालं, इक्विव्हॅलेंट सर्किट आलं फक्त पी. म्हणजेच हे तीन सर्किटच्या ऐवजी आपण एकच सर्किट जर यूज केलं S1 तरी चालण्यासारखं आहे. म्हणजे S1ची जी प्रॉपर्टी येणार, म्हणजे S1 ऑन असेल तर लॅम्प ऑन राहणार आहे, म्हणजे S1 क्लोज असेल तर लॅम्प ऑन होणार आहे, S1 ओपन असेल तर लॅम्प ऑफ होणार आहे. ह्या दोघांशी रिलेटेड तो काहीच करणार, कारण ह्या दोघांमध्ये इनवर्स, म्हणजे एक ऑन असेल तर दुसरा ऑफ होणार. म्हणजे नेहमी हाच पाथ काय राहणार आहे, बंदच राहणार आहे, ह्याच्याशी रिलेशनच येणार. हे काय झालं, त्याचं सिम्पल असलेलं इक्विव्हॅलेंट सर्किट युजिंग बाय द S1 स्विच. आता दुसरं दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय आहेत, हा एक ब्रॅकेट, दोन ब्रॅकेट आणि तीन ब्रॅकेट. ह्या तीन ब्रॅकेटमध्ये काय आहेत तर डिसजंक्शन आहे, आणि प्रत्येक ब्रॅकेटमध्ये काय कंजंक्शन आहे. म्हणजे इथे मी आधी तीन ब्रँच ड्रॉ करतो, 1 2 आणि 3. आता ह्या तीन ब्रँचमध्ये हे दोन स्विचेस आहेत. ते दोन दोन स्विचेस कोणत्या कॉम्बिनेशनमध्ये आहेत तर सिरीज कॉम्बिनेशनमध्ये आहेत. तुम्ही कनेक्टिव्हिटीवरून स्विचिंग डायग्रॅम काढली. आता याला फर्स्ट S1 डॅश S2 S1 डॅश S2 डॅश आणि इथे S1 आणि S2 डॅश असे आपले काय झाले 6 स्विचेस झाले. पुन्हा तेच सेंटेन्स लिहायचं, P इज द स्विच S1, Q इज द स्विच S2. आता ह्याची असलेली आपल्याला इक्विव्हॅलेन्स फाइंड आउट करायची. इक्विव्हॅलेन्स इथे मी स्टेटमेंट लिहितो पुन्हा, निगेशन P कंजंक्शन Q डिसजंक्शन, निगेशन P कंजंक्शन निगेशन Q डिसजंक्शन, P कंजंक्शन निगेशन Q. हे झालं माझं सिम्पल असलेलं स्विच जे मला प्रश्न दिलेले. आता याच्यामध्ये 1 2 3 ह्या तिघांमधले कोणते तरी दोन ग्रुप करू आपण असोसिएटिव्ह लॉब्स. तर मी हे दोन ग्रुप करतो, कोणतेही दोन ग्रुप जिथे कॉमन फॅक्टर येतो ते दोन. इथं पाहिलं तर हे जर दोन केले असते तर निगेशन P कंजंक्शन कॉमन आहे, ह्याच्यामध्ये निगेशन कंजंक्शन निगेशन Q हा कॉमन आहे. तुम्हाला जो वाटेल तो ग्रुप तुम्ही काय करू शकता, एकत्र करून तिथं असलेली डिस्ट्रीब्युटिव्ह लॉची प्रॉपर्टी आपण अप्लाय करणार आहे. आता हे डिस्ट्रीब्यूट झालेलं त्याला आपल्याला छोटं करायचं आहे, म्हणजे हे कमी होणार. निगेशन P कंजंक्शन Q डिसजंक्शन, इथे कोण निघते बाहेर, हा बाहेर निघतो. म्हणजे आत ब्रॅकेटमध्ये P डिसजंक्शन P कंजंक्शन निगेशन Q.
बरोबर की नाही. हे आहे तसंच बाहेर काढलं. हा निगेशन पी तसाच, हा मधला सिम्बॉल आणि हा पी तसाच. म्हणजे जसं आपण वरती इथे पाहिलं होतं क्यू कंजंक्शन निगेशन क्यूला एफ आहे, तो आता इथे काय पी आणि निगेशन पी त्यांचं काय होतं आहे डिसजंक्शन होतं आहे. म्हणजे बाय द आयडेंटिटी लॉ ही झाली आपली इथे इथं आलो आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आणि आता आपण इथे कॉम्प्लिमेंट लॉ यूज करणार आहे. आणि कॉम्प्लिमेंट लॉनुसार काय होणार तिथे ह्यांच्यामध्ये इथे तयार होतोय तो ट्रू, कंजंक्शनमध्ये फॉल्स तयार होतं, तर डिसजंक्शनमध्ये काय तयार होतं ट्रू तयार होतं. त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट कंजंक्शन निगेशन क्यू. आता इथे येते ती आपली आयडेंटिटी प्रॉपर्टी. आयडेंटिटी लॉ काय सांगतोय आपल्याला टी कंजंक्शन निगेशन क्यू. तर आयडेंटिटीमध्ये टी हा जो डिपेंड आहे, कंजंक्शन हा काय येतो निगेशन येतो नेहमी. म्हणजे आयडेंटिटीची जर आपण प्रॉपर्टी पाहिली तर ट्रूथ व्हॅल्यू कंजंक्शन एनी स्टेटमेंट इज इक्विवॅलंट टू द स्टेटमेंट्स व्हॅल्यू. म्हणजे निगेशन पी कंजंक्शन क्यू डिसजंक्शन आणि ह्याच्यापासून काय तयार झालं निगेशन क्यू. आता हे संपूर्ण एक स्टेटमेंट्स आहे. म्हणजे तुमचं काय येतं आहे निगेशन क्यू येतं आहे बाय द आयडेंटिटी लॉ. हे कॉम्प्लिमेंट लॉ झालं, हे आयडेंटिटी लॉ झालं. आता ह्या इथे निगेशन पी कंजंक्शन क्यू डिसजंक्शन निगेशन क्यू. आता इथे आपल्याला छोटं करताना पण ह्याला मोठं करावं लागणार आहे. जर मोठं केलं तर ह्या क्यू आणि ह्याची प्रॉपर्टी काय होणार आहे सेपरेट होणार आहे. म्हणजेच पुन्हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इथे आपण डिस्ट्रीब्युटिव्हची रिव्हर्स प्रॉपर्टी घेतली, मोठ्याकडून छोट्याकडे आलो, इथे पण छोट्याकडून मोठ्याकडे. म्हणजे हा कॉमन फॅक्टर डिवाइड करतोय आपण. एकदा इकडे गेला हे मधलं सिम्बॉलमध्ये आलं क्यू डिसजंक्शन निगेशन क्यू. तर इथे आपल्याला असं कळेल तर इथे क्यू डिसजंक्शन निगेशन क्यू म्हणजे पुन्हा आपण ह्याच्यासारखं चालू इथे, फक्त इथे सिम्बॉल पीच्या ऐवजी क्यू आला आणि दोघांमध्ये डिसजंक्शनच डिसजंक्शन आणि निगेशन. म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार आहे पुन्हा ट्रू येणार आहे बरोबर. आणि ट्रू टू एनी स्टेटमेंट्स ऑफ कंजंक्शन फॉर दिस स्टेटमेंट्स. म्हणजे ह्याचं इक्विवॅलंट फायनल काय येतं आहे निगेशन पी डिसजंक्शन निगेशन क्यू. म्हणजे हे जर स्टेटमेंट सोडवलं तर आपल्याला हे तर इथे मॅक्झिमम यूज होता ते डिस्ट्रीब्युटिव्ह लॉची प्रॉपर्टी, कॉम्प्लिमेंट लॉ अँड आयडेंटिटी लॉ. ह्या तीन लॉच्याच प्रॉपर्टी रिपीट होतात. डिस्ट्रीब्युटिव्हची एक तर आपण रिव्हर्स मिनिमाइज करण्यासाठी घेतो किंवा कॅन्सलेशनसाठी सुद्धा त्याचा यूज केला जातो. मिनिमाइज किंवा कॅन्सलेशनमध्ये शक्यतो जे कॉमन फॅक्टर आहे ते कनेक्टिव्हिटी आणि सिम्बॉल हे दोन्हीसुद्धा आपल्याला सारखेच असतील तरच ते डिस्ट्रीब्यूट करता येतात किंवा सेपरेट काढता येतात. आता याचा आपण इक्विवॅलंट ड्रॉ करू. इक्विवॅलंट ड्रॉमध्ये किती आलं फक्त दोनच स्विच आलं आणि ते दोन्ही स्विच कसे जोडलेले आहेत पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये. डिसजंक्शन आहे ना आणि ते दोन स्विच कोणते आहेत निगेशन पी म्हणजे S2 डॅश सॉरी S1 डॅश आणि निगेशन क्यू म्हणजेच S2 डॅश जे आपण इथे सांगितलं होतं. S1 म्हणजे पी आणि S2 म्हणजे क्यू. तर इथे निगेशन तर त्यांचे काय झालं डॅश. म्हणजे ह्या 6 स्विचच्या ऐवजी आपल्याला कोणतेही 2 स्विच यूज केले तरी ट्रूथ व्हॅल्यू जी 6ची येणार आहे तीच ट्रूथ व्हॅल्यू ह्याचीसुद्धा येणार आहे. किंवा इथे जे 3 स्विच आहेत ह्या 3 स्विचमधले जी फायनल ट्रूथ व्हॅल्यू येणार तीच ट्रूथ व्हॅल्यू आपली ह्या एका स्विचची असतात. म्हणजे इक्विवॅलंटली सेम आहे. म्हणजे हे इक्विवॅलंटली जर स्टेटमेंट सारखं असेल तर इक्विवॅलंटली त्यांचं लॉजिकल सर्किटसुद्धा काय होणार आहे सारखं होणार आहे. समजलं. मॅथमॅटिकल लॉजिक हा पार्ट आपला इथे संपलेला आहे. चॅप्टर्समध्ये काय सजेशन असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करा. ओके थँक्स.